चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन 3,700 रुपये मिळावी ही मागणी। बैठकीला कारखानदारांचा कानाडोळा। गळीत हंगाम 2023-24 मधील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन 3,700 रुपये मिळावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत। साखर कारखानदार ऊस दराबाबत गांभीर्याने दखल घेत नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना कारखानदारांची मस्ती उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। ऊस दराच्या बैठकीला साखर कारखान्यांच्या कामगारांना पाठवणाऱ्यांचा कारखानदारांना हा आमचा शेवटचा इशारा असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार, प्रशासन आणि शेतकरी संघटना यांची बैठक बोलावण्यात आली, परंतु या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने सर्वच शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत साखर कारखानदारांच्या चेअरमन आणि संचालकांना थेट इशारा दिला। गळीत हंगाम 2023-24 मधील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन 3,700 रुपये मिळावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत। या आंदोलनाच्या रेट्यामुळे साखर कारखानदार शेतकरी संघटना यांची बैठक आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती। यावेळी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालकच आलेच नसल्याने शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत बैठकीमध्ये प्रशासन आणि कारखानदार यांचा निषेध केला। आज जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दराच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्याचे चेअरमन आणि आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांची बैठक आयोजित केलेली होती। या बैठकीमध्ये एकही कारखानदार उपस्थित राहिलेला नाही। 1-2 एमडी उपस्थित राहिलेले होते, बाकी सगळे शेती खात्याचे कर्मचारी होते। हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे। साखर कारखान्याच्या चेअरमनना आणि प्रमुखांना एवढा माज झालेला असेल तर हा माज उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं। आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बैठक स्थगित करा। पुन्हा जी बैठक होईल त्या बैठकीला जर कारखानदार आलेले नाहीत तर त्यांना ताळ्यावर कसं आणायचं हे आम्हाला चांगलं कळतं। आम्ही त्या पद्धतीनं त्यांना वटणीवर आणू, परंतु साखर कारखानदारांचा हा जो मस्तवालपणा आहे हा मस्तवालपणा मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं।